50%. स्ट्रक्चर तेच आहे. मगर साहेब इथे आहेत, त्याच्यानंतर इथे पेंढारकर सर पण आहेत आणि इथे डॉक्टर साहेब पण आहेत. सिस्टम काय म्हणते? स्पॉन्सर बोनस इन्कम. हे मित्रांनो 2 लेवल मध्ये दिलं जातं. एका लेवल मध्ये 50% आणि दुसऱ्या लेवलला सुद्धा 50%. आता 50% काय भानगडे थोडंसं समजून घेऊ आपण. आता एक काम करूयात आपण. इथे येडके सर आहेत. येडके सर स्वतःचा जॉब सांभाळून इथे काम करून राहिले. त्याच्यानंतर इथे पेंढारकर सर आहेत. पेंढारकर सर सुद्धा शिक्षक आहेत, पण पेंढारकर सरनं काय केलंय? त्यांची आयडी ऍक्टिव्हेट केली, त्यांना बिझनेस समजला, सगळ्या गोष्टी झाल्या, पण कामात नाहीये. म्हणजे काय तर ही लेक टोटली क्लोज आहे. पेंढारकर सरची टोटली लेक क्लोज आहे. येडके साहेब आपले काम करतायत आणि या वीक मध्ये हे काम करत असताना एका वीक मध्ये सरांचं इन्कम झालं इथं बायनरीच्या माध्यमातून 40,000. लक्षात येते ना? 40,000 रुपये इन्कम झालं. सिस्टम काय म्हणते? 50% पहिली लेवल आणि दुसरी लेवल पण 50%. म्हणजे मगर सरांनी डायरेक्ट स्पॉन्सर केलं इथे डॉक्टर साहेबांना. ही झाली सरांची पहिली लेवल. म्हणजे काय होईल? इथे सरांना येतील 50% म्हणजे 20,000 रुपये. आलेत ना 20,000? यस. आले ना? यस यस. 50% लेवल झाली, इथे सरांना 20,000 आले. आता दुसरी लेवल काय म्हणते? 2 लेवल पर्यंतचा इन्कम आहे मित्रांनो. आता याच्यावर कोणीतरी आहे. याच्यावर आहेत आमचे सन्माननीय ढगे साहेब बसलेले आहेत सध्या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी सुद्धा. आता मगर सरांनी डायरेक्ट स्पॉन्सर केलं डॉक्टर साहेबांना. ही झाली पहिली लेवल. परंतु सिस्टम मध्ये आम्ही तुम्हाला 2 लेवलला इन्कम देतो. मग दुसरी लेवल कोणाची? म्हणजे जर का ढगे साहेबांचे स्पॉन्सर, ढगे साहेबांनी सरांना स्पॉन्सर केलं, त्यांची पहिली लेवल. त्यांच्या स्पॉन्सरचा स्पॉन्सर म्हणजे ढगे सरांची दुसरी लेवल. म्हणजे ढगे सरांना सुद्धा इथे 50% इन्कम मिळालं. म्हणजे ढगे सरांना इथे किती मिळालं? 20,000 डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून. डॉक्टर साहेबाचा आणि ढगे साहेबाचा काडी मात्रीचा संबंध नाही, तरी सुद्धा सिस्टमने पैसे दिले. बरोबर ना? मग आता विषय काय झाला? मगर सरांचे डायरेक्ट स्पॉन्सरला 40,000ची बायनरी झाली. मगर साहेबांना 20,000 मिळाले. फुकटचे पैसे 20,000 रुपये ढगे साहेबांना मिळाले. बरोबर का? फुकटचं म्हणतो मी, बरोबर आहे का? नाही, सिस्टम देतो. बरोबर आहे. पण ते पैसे आता मगर साहेबांनी कशी वाचवले आपण थोडक्यात पाहूया. सिस्टमच देते, कोणी खिशातून देत नाही. मग काय झालं मित्रांनो? 2 पेअर मॅच केल्या. इथे तुम्हाला 900 रुपयाचं इन्कम आलं. तिसऱ्या हप्त्यामध्ये तुम्ही इकडनं 10 जोडले, इकडनं 50 व्यक्ती जोडले. या केसमध्ये काय होईल? त्या वीक मध्ये एका साईडला 10 झाले, दुसऱ्या साईडला 50 झाले. या केसमध्ये 10 पेअर मॅच होतील. 10 पेअर मॅच झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे इन्कम येईल 4,500 रुपये. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर याच्यामधल्या 40 पेअर जे आहेत ह्या तुमच्या कॅरी फॉरवर्ड होणार आहेत नेक्स्ट वीक साठी. म्हणजे थोडक्यात काय तर तुमची पॉवर लेग लाईफ टाइम कॅरी फॉरवर्ड होणार. सगळ्यात मोठा बिझनेस, सगळ्यात मोठा फायदा. बाकीच्या सिस्टम मध्ये महिन्याच्या शेवटी पॉवर लेग, विकर लेग टोटल 0 होते. इथे तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ हे कायम राहते. कॅरी फॉरवर्ड होते मित्रांनो दुसऱ्या वीक साठी. आता एक टाइम असा येतो की सरांचा बिझनेस चांगल्या पद्धतीने चालू झाला. एका साईडने येडके सर आहेत, दुसऱ्या साईडने पेंढारकर सर आहेत आणि यांच्या माध्यमातून दर हप्त्याला यांच्या पेअर जे आहेत त्या वाढतच जात आहेत. यांचा बिझनेस सुद्धा वाढत जातो. आणि एक वेळ अशी येते की एका या साईडला 35,000 एसपी म्हणजे 156 पेअर आणि या साईडला सुद्धा 156 पेअर म्हणजे 35,000 एसपी ह्या मॅच होतात. आणि ह्या सिच्युएशन मध्ये कंपनीच्या हेडवरती इथे लागतं मित्रांनो कॅपिंग. सरांच्या बाबतीत जर का सांगायला चाललं तर सोमवारी बिझनेस चालू होतो. हार्डली मंगळवारी संध्याकाळी किंवा बुधवारी सकाळी सरांची कॅपिंग फायनल असते. गुरुवार, शुक्रवार, शनिवार 3 दिवस टोटल बिझनेस फ्लॅश आउट होतो सर. तर ही लागते कॅपिंग. याले गुणीला जर तुम्ही 4 वीक केलं तर 2,80,000 रुपये इथे तुम्ही जास्तीत जास्त महिन्याला घेऊ शकता. कमीत कमी 450 रुपये. आणि या बिझनेस मध्ये एवढे पैसे येत असताना कंपनी फक्त तुमच्याकडनं अधिकृत 5% टीडीएस घेते. फक्त 5%. ऍडमिन चार्ज नाहीये. बऱ्याच ठिकाणी 20% पर्यंत ऍडमिन चार्ज
कटिंग आहे. ओके, तर ह्या पद्धतीचं काम आहे. हे झालं तुमचं मॅचिंग बोनस. याला तुम्ही मोडा सर. 1100 रुपयाला डिस्ट्रीब्युटर प्राइस मध्ये 45% इथे तुम्हाला डिस्काउंट येतो. बरोबर ना? 1100 रुपये लागतात ना. मग जर का मार्केटमध्ये तुम्हाला जर काही सिंगल प्रॉडक्ट जर का सेल करायचं असेल तर कंपनीच्या नियमानुसार 1500 ते 2000 रुपयाच्या रेंजमध्ये तुम्हाला याला सेल करता येतं. मिनिमम 1500. ऑनलाईन जरी तुम्ही परचेस केला तर 1500 रुपये तुम्हाला इथे दिसतील. त्याच्यामुळे कमीत कमी 1500 पासून 2000. सर काही असेही या हॉलमध्ये बसलेले व्यक्ती ते 2000 रुपयाच्या कमी 1 रुपया घेत नाही. आमचे राकेश सर आहेत नागपूरचे, 2000लाच बॉटल विकतो माणूस. म्हणजे विचार करा काय स्किल असेल त्या माणसामध्ये. आपण 1500 जरी म्हटलं तर समोरचा माणूस नाही म्हणतो, पण आपल्याला 1500च्या कमी विकायचं नाहीये. म्हणजे अलग अलग प्रकारचे सर्व प्रॉडक्ट आपल्याकडे आहेत. पण त्याच्यात कंपनीच्या हेडवरती एक कॉम्बो बनवलाय जे आपल्या सरांनी 7 प्रॉडक्ट समजावून सांगितले. त्या 7 प्रॉडक्ट पैकी 6 प्रॉडक्ट बाय चॉईस तुम्ही कुठले पण निवडू शकता. आणि त्या निवडीनुसार 6 प्रॉडक्टचा जर का आपण कॉम्बो इथे घेतला, जवळपास 6600 रुपयाची त्याची किंमत आहे. तुम्हाला माहिती आहे याची MRP 12000 रुपये. याने तुमचा आयडी ऍक्टिव्ह होतो. ही झाली आयडी ऍक्टिव्हेशनची प्रोसिजर. याच्यानंतर पहिलं इन्कम जर का आपल्याला बघायचं झालं मित्रांनो, तर सगळ्यात पहिलं इन्कम येते रिटेल प्रॉफिट. आता रिटेल प्रॉफिट नेमकं काय? उदाहरणार्थ आपली अमृत ज्यूसची बॉटल आहे, कुठली पण बॉटल घ्या. उदाहरणार्थ डायबोची आहे आणि डायबोजीची MRP 2000 रुपये. 2000 रुपयाची MRP आपल्याला जर का आयडी मध्ये जर का याला घ्यायचं झालं, ही झाली MRP. त्याच्यानंतर जर का याला आपल्याला आयडी मध्ये जर का घ्यायचं झालं रिटेल प्रॉफिट साठी,